रंगे रंगे रे श्रीरंगे हॅलो काय फुललासी पतंगे शरीर आपल्या घरी जायाचे द्या लागतं गुरुजी, माझ्या घरी ठेवणे पाठवा कोणाला तरी येऊ. धरिसी अभिन्ना नाही नाही इकडे माझ्या घरी आपल्या घरी. हा हो नुही तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्र हे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं पांडुरंगाकारु प्रथम नमन सकल संत शिरोमणे आनंदी वल्लभ कैवल्यदाने एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रनाशनम प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भवानी शंकरं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय अतुलित बलधामं हेमशैलावदेहं
धनोज गुणकुशानं ज्ञानिनां प्रगण्यं सकलगुणनिदानं वानराणाम् आदेशं रघुपती प्रिय भक्तं वातजातं नमामि. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता विडाला विडाला रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने. परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीनदयाल करुणा निधान अकारण घनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली मावैष्णव ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदिशक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज श्री करुणेश्वर भगवान आदी सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना कोटी कोटी प्रणाम. विडाला विडाला विडाला. स्वर्गीय सुमनबाई दयारामजी भोगरे ह्या आई साहेब मृत्यू लोकातील इहलोकीची यात्रा संपवून अनंत जन्माच्या पारलौकिक यात्रेकरता गमन करत्या झालेल्या आहेत. लक्षात ठेवा, मानवी जीवन हे फक्त 2 दिवसाचं आहे. एक दिन आना एक दिन जाना 2 दिन का बाजार रे. जन्माचा दिवस आणि मरणाचा दिवस हेच 2 दिवस महत्वाचे आहे. आणि त्यातला मधला जो काळ आहे दॅट्स कॉल्ड ए लाईफ. त्याला जीवन जगतात जीवन म्हणतात. आणि जीवन जगत असताना जो मानव देहात जन्माला आलेला मनुष्य तो कोणी देशाचा असो कोणी धर्माचा असो कोणी जातीचा असो कोण्या पातीचा असो शहरातला असो खेड्यातला असो की गल्लीतला असो जो जन्माला आला त्याला मरावं लागते. हा अटल सिद्धांत आहे. मग ते देव असो संत असो काय की सामान्य जीव असो प्रत्येकाला मरावं लागते. पण मरत असताना मानवी जीवनाला गती प्राप्त करण्याकरता कर्म महत्वाचा आहे. तो कोण्या जातीत जन्माला आला कोण्या धर्मात जन्माला आला याला महत्व नाही. त्याचं कर्म कसं आहे याला महत्व आहे. कर्मानुगो गच्छन्ति जीवयका. कर्मानेच माणसाला उत्तम गती भेटते मध्यम गती भेटते अधम गती भेटते अधमाधम गती भेटते आणि उत्तमोत्तम गती भेटते. कशाने? कर्माने. केले
ऐसे किती कर्माने उत्तम गती प्राप्त होते. शास्त्रामध्ये 5 गती सांगितलेल्या आहेत. अधमाधम गती, अधम गती, मध्यम गती, उत्तम गती, उत्तमोत्तम गती. अधमाधम गतीने गेलेला जीवात्मा नरकालाही जात नाही, स्वर्गालाही जात नाही, कैलास लोकाला जात नाही, वैकुंठालाही जात नाही. मग जाते कुठे? इथंही राहत नाही. तो भूत होऊन राहते. त्याला वायू तत्वाचं शरीर भेटते. काय म्हणजे भूत होते? कोणाला भूत व्हायचाय? आत्वर करा. ज्याला भूत व्हायचं असेल त्यांना आत्महत्या करा, जहर प्या, विहिरीत उडी टाका, फाशी घ्या. नाही, कमावलेलं धन जर कोणाच्या कामी आलं नाही तर त्या धनावरचा तो काय होतो? नागोबा आहे का मुक्ती? कमावलेलं ज्ञान जर कोणाला न देता मेला तर त्याला ब्रह्म राक्षस व्हावं लागते. काय व्हावं लागते हे लक्षात घ्या. म्हणून कमावलं, जे काही कमावलं त्यातला एक हिस्सा भगवंताला दिल्याशिवाय गती भेटत नाही. चला, ही अधमाधम गती. दुसरी अधम गती, विविध प्रकारचे वाईट कर्म करून प्राप्त झालेली गती, याला अधम गती म्हणतात. तो नरकाचा अधिकारी होतो. मग काय कोणची वाईट कर्म करा? समाजाच्या विरोधी जे कर्म आहेत ते वाईट कर्म आहेत. अरे देह जावे ऐसे जरी का तुझा भावे, द्यूत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. ज्याला नरकात जायचंय त्यानं पत्ते केला, गंजीपा गेला, कुठे प्यान कुठे पळा, वाईट कर्म करा, तो नरकाचा अधिकारी. दुसरं तिसरी जी गती आहे त्याला मध्यम गती म्हणतात. मध्यम गतीने गेलेला जीवात्मा स्वर्गाला जातो. काय जातो? स्वर्गाला जातो. मग स्वर्गाला जाणारी गती मध्यम का मध्यम म्हटलं? ऐका, लक्ष द्या इकडे. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेतींद्रपणाची उटी उतरे, ते येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गात जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग आहे, आणि पुण्य संपलं की त्याला रिटर्न यावं लागते. म्हणजे रिटर्न यावं लागते, म्हणजे त्यांना वापस यावं लागते. म्हणून याला मध्यम गती म्हटलेली आहे. स्वर्ग उत्तम गती नाही आहे, मध्यम गती आहे. आणि उत्तम गती त्याला म्हणतात अंतकाली जाचा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा का पार नाही. अर्थात मरत असताना भगवंताचं नाम मुखात येणे याला म्हणतात उत्तम गती.
मग तुम्ही म्हणाल महाराज मरतानाच नाव घ्यायचं ना, आतापासून काय करता ते? बरोबर आहे ना. आता लेकराले शाळेत न्यायचं आहे, त्याला शिकवायचं आहे, त्याच्यासाठी 2-4 एकर तुकडा कमवून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मकान बांधून ठेवायचं आहे. मग लेकरा त्याने स्वतःसाठी काय ठेवसाल? त्याने काय कमवावं? सगळं तुम्हीच कर सांगतो. ते ऐश करतील. मरत असताना भगवंताचं नाव मुखात येत नाही, कारण आयुष्याचे सूत्र बिघडता होईल, भूताची खळाळता. मरत असताना 3 दोष तकलीफ देतात: वात, कफ, पित्त. म्हातारपणी वात वाढला की हातपाय हेकोळे होतात, चालता येत नाही, देवाचं नाव घेता येत नाही. कफ वाढला की खांग 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 टाक बत्तासा, खांग 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 टाक बत्तासा. अरे असे बत्तासे टाकले तर जे जीवापाल प्रेम करणारी पत्नी ना, ती सुद्धा बोलते. बाईल म्हणे खरं, मरता तरी बरं, नाशिले घर थुंकोनिया. स्वतःची पत्नी धड पाहत नाही, कुत्र्यापरी गती झाली त्या चिरजी, कोणी धड पाहत नाही. काय चला. आणि पित्त खवळलं की ऍसिडिटी वाढते. पित्त म्हणजे ऍसिडिटी. मग गट्या घेते. मग गट्या आला की एक फेस चालला जाते. चाललंय परत नाही नाव येत. हा अरे मला मरताना नाव येण्यासाठी जीवनभर प्रयत्न करावा लागते, तेव्हा मरताना नाम येते. आपण तू म्हणसन आम्ही देवाचं नाव घेत नाही का? घेताना महाराज नाना विषयी ठेवून म्हणे, जो करी माझे ध्यान पूजन, तयासी मी प्राप्त नोहेचा, सार श्री ऐसे जाण. आपण भगवंताचं नामस्मरण करतो, पण लक्ष दुसरीकडे असते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माल जपणं चालू आहे. बाई म्हणे कोणची भाजी करावं, वांग्याची करावं की गोबीची? तो म्हणते रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वांग्यापेक्षा गोबी बरी. म्हणजे कैसे होत से स्मरण, स्मरणा माझे विस्मरण. नाही देवाचं नाव येत मुखात. अरे मरताना एक जण म्हणे, महाराज मारवाड़ी समाजाचा माणूस बोले, शेठजी बोले म्हणे मुक्ति चाहिए, म्हणे लेके चल काशी. काशी काशी में जाके मरो तो मुक्ति को मिलेगी. कारण मोक्ष देवनी उदार, काशी होये किर, परी वेचणे लागे शरीर ते गावी. मुक्ती देते नेलं त्याला, पण वातावरण मानवलं. म्हातारं चालू लागलं, फिरू लागलं. डॉक्टरने विचारलं, डॉक्टर मग कोणी मरू अभी? डॉक्टर बोले थे कोणी मरू, अभी 3-4 साल तो मरूस कोणी. यानं घरी फोन केला, हॅलो बाटा मैं आ रहा हूँ. बोले पप्पा बठई रहो न. बाटा कोणी म्हणे गम कोणी, मैं आ रहा हूँ, बीको पिसो लेनो है, बीको ब्यास को पिसो लेने है, बीको ये करना है, वो 2 एकड़ का टुकड़ो पड़ा है वो लेनो है, फिर अपना ही खेत हो जाएगा 50 एकड़. ये 2 एकरासाठी घरी आलं, दुसऱ्या दिवशी मेलं. भेटली का मुक्ती? भेटली का मुक्ती? नाही ना. अरे मुक्ती भेटण्यासाठी महाराज रात्रंदिवस पडायला नकले दिवसाची राती, अखंड आला गली सेरती, आनंद लहरीची गती, वरवांगी स्थिती तया सुखा. अरे रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करावं लागते. मग मरताना भगवंताचं नाम येते, तेव्हा त्याला मुक्ती भेटते. मरणी जयाचे आठवे, दया तो तेची गती ते पावे, म्हणून माते स्मरावे सदा तुवा. आणि आई साहेबांनी सुमनबाई दयारामजी भोंगरे यांनी जीवनभर परमार्थ केला. जीवनभर दिंड्या चालवल्या, शेगावला पालखी नेली. विविध आपल्या एरियात जेवढे काही तीर्थ आहेत, जेवढे काही संत आहेत, त्या ठिकाणी महिला मंडळाची पालखी नेली. काय
आणि जीवनभर परमार्थ केला, मग अशाचा उद्धार होणार नाही काय? विडाला विडाला याला म्हणतात उत्तम गती, आणि उत्तमोत्तम गती त्याला म्हणतात. महाराज, उत्तमोत्तम गती त्याला म्हणतात. गोपाळ विठला विठला उत्तमोत्तम त्या गती त्याला म्हणतात. मरणाच्या आधी मरणावर विजय मिळवणे, मरणाच्या आधी मरणावर विजय मिळवणे एवढं सोपं आहे काय? त्याच्या ओव्या की घरी का कैकटी, नरकी का वैकुंठी, गिरी का कपाटी, हे स्मरेना पुढे जो जैसा. ज्याने मरणावर विजय मिळवला त्याचे लक्षण सांगितल्यात एकनाथी भागवतामध्ये. तो स्मशान भूमी आहे की भूमीत आहे की घरी आहे, तो नरकात आहे की स्वर्गात आहे की पृथ्वीवर आहे, त्याच्या अंगावर कपडे आहेत की नाही आहेत याचंही भान नाही. तो ॲक्वाचं पाणी पितो की गटाराचं पाणी पितो याचंही ज्याला भान नाही. म्हणजे गजानन महाराज सारखी वृत्ती ज्याची झालेली आहे तो त्याला म्हणतात उत्तमोत्तम गती. ह्या सगळ्या गत्या प्राप्त होतात फक्त एका वस्तूने, त्याला म्हणतात कर्म. कारण कर्म हे मनुष्याच्या भविष्य जीवनाचं खजिनदार आहे, बँक बॅलन्स. हो, जगी जीवनाचे सार, घर जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं ज्याचं कर्म असेल तशी त्याला गती प्राप्त होते, म्हणून कर्म महत्वाचं आहे. अरे रावण ब्राह्मण कुलात जन्माला आला, पौलस ते ऋषी कदमन्यदारा हरणे दोषम न विज्ञातवान. पुलस्त्य ऋषीचा वंशज आहे, ब्राह्मणाचं कुळ आहे. 33 कोटी देव नौकर करून टाकले कोणी? रावणाने. तिन्ही लोकांवर त्याची संपत्ती आहे, पण मरताना सांगा ते कवळी गेली नाही. मरताना समुद्राच्या काठी मेला, पाणी पाजायला कोणी सापडला नाही. दुर्योधन अहंकाराने जगला, मरताना सरोवराच्या काठी मेला, पाणी पाजायला घरात कोणी नाही उरला, कारण कर्म. पण ते शबरी रामा रामा रटते रटते बितेरे उमरिया, रघुकुल नंदन कबाओगे दिल्ली निके झोपरिया. रामा रामा रटते रटते बितेरे उमरिया. अरे केवळ उत्तम कर्म केलं, जीवनभर देवाचं नाव घेतलं, देवाला शबरीच्या भेटी करता यावं लागलं. एवढा अधिकार शबरीचा. पण शबरी तर भिल्ल जातीची होती, तिचा जर उद्धार होतो तर आपला का होणार नाही? विडाला विडाला विडाला. पण कर्म हे मनुष्याच्या भविष्य जीवनाचं खजिनदार आहे. कर्म 4 प्रकारचे आहेत: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत जे कर्म करतो त्याला नित्य कर्म म्हणतो. कोणचं कर्म? नित्य कर्म. आणि नित्य कर्म करत असताना पुण्य भेटत नाही. तुम्ही सकाळी उठल्यावर बहिर दिशेला गेले, पुण्य भेटलं काय? नाही. नाही गेले तर मला दोष लागते, बिमाऱ्या होतात, बिमाऱ्या होतात. पण एक नित्य कर्म आहे, हरिमुखे मना, हरिमुखे पुण्याची गणना कोण करी.
नुसता मुखानं नाम जरी घेतलं काय तरी पुण्यवान होतो. याला नित्य कर्म म्हटलं. दुसरं काम्य कर्म. या जगात सगळ्यांना सगळं कधी काही सारखं भेटलं नाही. कोठे काही एक नाही. कोणाच्या घरी संपत्ती अजिबात नाही, पण लेकरायची वाण नाही. लाभ आहे बरकत आहे, लाभ आहे बरकत आहे. कोणाच्या घरी संपत्ती आलमाप आहे, पण लेकरू नाही. इस्टेटीले वाण नाही आणि लेकरू अजिबात नाही. मग हे नवस करतात. देवा 25 वर्ष झाले लग्न होऊन, पण या संसार रूपी झाडाला फळ आलं नाही, आणि तू जर झाडाला फळ दिलं तर मी तुले सोन्याचे कपडे शिवील. देवही लालची. देव म्हणे तथास्तु. 12 महिन्यात पाळणा हल्ला म्हणजे श्रीमंताला मुलगा झाला आणि त्यानं देवाला गलत टोपी दिलं. देव म्हणतात का रे ओ भल्या माणसा, काय देवा? अरे तू सोन्याचे कपडे देऊ कबूल केलं म्हणजे सोन्याचेच आहेत. अरे गलत टोपी आहे ना म्हणजे नाही सोन्याचे आहेत. कसे काय रे? म्हणजे माझ्या मुलाचं नाव काय? देव म्हणून सोन्या. मग हे कपडे कोणाचे? झोपले काय? एक वेळ दुर्लक्ष झालं की पूर्ण मुद्दा कळत नाही. मग कीर्तन म्हणजे टच अँड स्टार्ट. चला, म्हणजे लोक देवाला चिवत्या बनवायला भेट नाहीत. आपल्याला काय बनवतील नाही का? चला, काम्य कर्म या सगळ्यात मोठं जर काय समर्थ जर कोण असेल तर देव आणि संत. तिसरं कर्म आहे काय? प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे अनवधाने आपल्या हातून अनेक प्रकारचे पाप होतातच. पायाखाली मुंग्या तरी मरतात. हवे वाटे जीवजंतू आपल्या पोटात जातात, ते मरतात. पाण्यात असणारे काही घटक अनवॉन्टेड मिनरल्स आपल्या पोटात जातात. म्हणजे अनेक प्रकारचे पाप आपल्या हातून होतात. स्वयंपाक करत असताना इंनामध्ये किडं कीटक असतात, तेही मरतात. म्हणजे पाप होतेच ना. हे पाप क्षालन करण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये तीर्थ सांगितले. तीर्थ म्हणजे तृ तरती तीर्था. तृ धातूला ख हा प्रत्यय लावून निर्माण झालेला शब्द तीर्थ आहे. तीर्थ अनेक आहे पण प्रकार 3 आहेत. एक नित्य तीर्थ. नित्य तीर्थ त्याला म्हणतात. नित्य सरिता म्हणजे नद्या. 12 ज्योतिर्लिंग, 51 शक्तीपीठ हे नित्य तीर्थ आहेत. कधीही जा त्या नदीचं स्नान करा, पाप मुक्त व्हा, त्या देवतेचं दर्शन घ्या, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा. याला नित्य तीर्थ म्हणतात. भगवदीय तीर्थ त्याला म्हणतात. भगवंतानी ज्या ठिकाणी अवतार धारण केले ते. वास्तविक पाहता कुरुक्षेत्र तीर्थक्षेत्र नाहीये, ती युद्धभूमी आहे. पण आज आपण कुरुक्षेत्राला जातो, दर्शन घेतो आणि तिथली माती कपाळाला लावतो. का? त्याचं कारण आहे व्हॉट्स अँड आउट ऑफ लिव्हिंग. जीवन जगण्याची कला ज्या ठिकाणी प्रगट केली भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, ते कुरुक्षेत्राच्या ठिकाणी. मानवी देहाचं, मानवी जीवाचं कल्याण करणारा ग्रंथ जर कोणता असेल तर श्रीमद भगवत गीता. आणि म्हणून आज आपण कुरुक्षेत्राला तीर्थ मानतो. आणि तिसरं तीर्थ संत. संत ज्या कुलात जन्माले आले ते कुलधन्य. संत ज्या गावात जन्माले आले ते गाव धन्य. आणि संत ज्या गावात वास करतात ते गाव धन्य. तो जे होती वास पाहे ते होती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते तर आहे महाबोधू. 100 वर्षापूर्वी शेगाव कोण्या कोपऱ्यात होतं माहित आहे काय? पण आज शेगावाला घरी झाल्या बाबाला, राज्यामुळे शेगाव तीर्थ झालेला आहे. 100 वर्षापूर्वी शेगाव कोण्या कोपऱ्यात होतो कोणाला माहित नाही. पण आज जगात
जगाच्या पटलावर शेगाव दाखवावं लागते, कारण महान तीर्थ संतांच्या मुळे झालंय. त्याला संत हे ची धुरी जी एका माता पितरे दयाच्या कीर सेवेशी शरीरे लोन कीजे. जगात सगळ्यात मोठं तीर्थ माय बाप आहे. है का नाही? माय बाप दोनी केवळ कासे तेने न जावे तीर्थासी. जगामध्ये सगळ्यात मोठं तीर्थ जर कोणतं असेल तर आई वडील आहे. आई वडील आहे, कारण त्यांच्यामुळे समाजामध्ये मान मिळाला. आई वडिलांमुळे समाजामध्ये आपल्याला नाम मिळालं. आईमुळे आपल्याला संस्कार मिळाले. ते आई बापामुळे हे संस्कार. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ काय? माय बाप त्या तीर्थाचा बेसिकली पावर जर कोण असेल तर माय बाप आहे. सगळे तीर्थापाशी आहे. आई ते बाबा सगळे तीर्थ. म्हणून दररोज आई वडिलाचं सगळे तीर्थाचं दर्शन इथं एका पायापाशी भेटते. एवढी पावर. पण दुर्दैव आहे, हिंदू 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि 4था त्या शहाण्या लोकांना शिकेल तेवढे झोपले काय. यांनी 5वा आश्रम काढला, त्याचं नाव वृद्धाश्रम. बरं, या वृद्धाश्रमात गरीबाचे मायबाप नाहीत बाबा, गरीबाचे मायबाप नाही. या वृद्धाश्रमात शिकलेल्यांचे मायबाप आहेत. श्रीमंताचे मायबाप आहेत. ज्या मायबापांनी शिकून मोठं केलं ते अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन राहून राहिले. फोन करतात, बाबू मी बिमार आहे. ते वृद्धाश्रमवाले बिमार आहेत म्हणे, त्यांची व्यवस्था मी लावून, तर पैसे व्यवस्था तुम्ही करा, दवाखान्यात तुम्ही नाही. बाप मेला, आई मेली, फोन गेला, तुमचे माय बाप गेले. ते म्हणतात मी पैसे पाठवतो, तेरवी तुम्हीच करा. कसे आशीर्वाद देतील महाराज, कसे देईल? तुकाने पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया. अरे आई वडिलांची सेवा केल्या तर 5 प्रकारचे फळ भेटतात, आशीर्वाद भेटतात. तया यश, आयु, आरोग्य, धन एवं संपदा लभेत. आई वडिलांची सेवा केल्याने 5 प्रकारचे फळ भेटतात.
यश प्राप्त होते आई वडिलांच्या पुण्यानं. आई वडिलांच्या पुण्यानं. आरोग्य आई वडिलांच्या पुण्यानं. आयुष्य वाढते आई वडिलांच्या. यश आयु आरोग्य धन प्राप्त होते पितराच्या पुण्यानं, पितराच्या तृप्तीनं. म्हणून हे 13वी आहे, म्हणून हे पितर पाठ आहे. त्यांना प्राप्त होते. आणि यश धन आणि संपदा. धन म्हणजे स्थावर जंगम संपत्ती, आणि संपदा म्हणजे लक्ष आहे ना इकडे. संपदा म्हणजे काय? अरे ते धन भोगण्याची ताकद. घरी बंग स्वयंपाक केला, घनो चोखो शिरो पुरी भजो वळो सातमे करो, सगळा स्वयंपाक केला. पाहुणे मंडळी जेवण करून राहिले, याला ताक भाकर आणलं. ताक भाकर जेवून झालं. शेठजी ज्याच्या घरी अळबोची संपत्ती आहे. म्हटलं का तुम्ही? म्हणजे डॉक्टरने सांगितलं ताक भाकर शिवाय खाऊ नका. चाटतं काय त्या इस्टेटले? तुले भोगता येत नाही का? चाटता काय त्या इस्टेटले? स्वर्णाचा पलंग आहे, मखमलीची मस्त चादर आहे, फोमची गादी आहे. हा झोपला, पण झोप येऊन नाही राहिली. 2:30 वाजले रात्रीचे, 3 वाजले. शेवटी उठला, झोपेची गोळी घेतली आणि झोपला. मला सांगा बापू, झोपले की बेशुद्ध पडले? तुम्ही झोपले काय? झोपले नाही म्हणा लागते तसं. अरे बाबा, तो बेशुद्ध पडला. झोप येणे हे महत्वाचं आहे, भूक लागणे महत्वाचं आहे. आणि हे वैभव तुम्हाला जरी भेटलं तर देव खाऊ देत नाही, पितर खाऊ देत नाही. नहीं खाऊ देत महाराज. भगवान कहते हैं तुमने जो भी कमाई की है उसमें का 10% मुझे दे दो, मैं तुम्हें इतना दूंगा, छप्पर फाड़ के दूंगा. लेकिन तुम अगर मुझे नहीं दोगे ना तो मैं इतना लेके जाऊंगा, उखाड़ के लेके जाऊंगा. काही बायान काही माणसं म्हणतात, महाराज जा खायला नव्हतं का महाराज, खा वाटे पण भेटे नाही. आता भक्कम आहे घरी पण देव खाऊ देत नाही. हेकळ करून टाकलं. काय खाऊ देईन? कुत्र्याले तुकडा नाही टाकला, कोणाला काही खाऊ घातलं, दान नाही दिलं ना. दान दिए ना फटे कहे गए दास कबीर. आशीर्वाद जरूर आहेत पितरांचे, आणि पितरांचे आशीर्वाद जर असले तर 5 गोष्टी भेटतात. पण ते पितर तृप्तीसाठी 5 प्रकारचे श्राद्ध सांगितलेले आहेत. आज जे श्राद्ध आहे याला म्हणतात अर्धदैहिक श्राद्ध. म्हणजे 13वी जीवाला उत्तम गती प्राप्त करण्यासाठी केलेलं कर्म, केलेला विधी याला 13वी म्हणतात. मावशी, याला 13वी म्हणतात. वर्षभरानं केलेलं श्राद्ध याला सांवत्सरिक श्राद्ध म्हणतात. जिवंतपणी म्हणजे जीव गेल्यानंतर 12व्या महिन्यात किंवा त्या दिवशी श्राद्ध तर्पण विधी केल्या जाते, याला सांवत्सरिक श्राद्ध म्हणतात. आणि जीव गेल्यानंतर एकट्या जीवाला पिंडदान करत नाहीत. 3 पिढ्या आईच्या कळच्या घेतात आणि 3 पिढ्या बापाच्या कळच्या घेतात. याला म्हणतात एकादिष्ट श्राद्ध. आणि हे श्राद्ध झाल्यानंतर सगळे मायबापाला विसरतात, डबल कोणी करत नाही. म्हणून शास्त्राने पितरांचं स्मरण करण्यासाठी वर्षातून 2 दिवस दिले. एक अक्षय तृतीया, झोपले काय तुम्ही? आणि दुसरं पितर पाठ, पितृ अमावस्या म्हणतात त्याला. का? अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावानं गोडधोड करणे, पितरांना घास टाकणे. आणि दुसरं पितर पाठ. पितर पाठामध्ये आपली पृथ्वी विश्व भ्रमण करत असताना पितर लोकातून जाते. म्हणून सगळे पितर अनायासे जवळ येतात, नाहीतर त्यांना बोलावं लागते. आवायामी आगमनाते पाणी समर्पयामी, बोलवा लागते.
मग त्यांच्या नावानं घास टाका लागतात. अग्नीला घास दिल्याने पितळ तृप्त होतात. विशेषत्वाने तांदूळ आणि तूप मिक्स करून मंत्र म्हणावे. आपण जे जे नाव माहित आहे त्याच्या नावानं अग्नीला घास द्यायचा. पण जर काही लोक आपल्या कुळातले गेले आणि त्यांची क्रियाच झाली नाही, ते अतृप्त होतात. काय होतात ते? कारण त्यांना गती भेटली नाही. मग त्याच्या कारण जावळकर महाराज आहे, यांना याचं ज्ञान, या शास्त्राचं ज्ञान खूप आहे. इतर लोकांचं श्राद्ध कसं करावं त्याची सगळी क्रिया यांना माहित आहे. मग ते काय करतात? ते तांदूळ आणि तूप मिश्र घेतात. हा महाराज, अतृप्तो आत्मा तृप्तो भवती स्वधा स्वाहा असं 5 वेळा म्हणून अग्नीला तांदूळ आणि तूप अग्नीमध्ये टाकावं, अग्नीमध्ये जाळावं. पितर तृप्त होतात. मग पितर आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते व्हावे तया. याला म्हणतात कोणचं श्राद्ध? पार्वणिक श्राद्ध म्हणतात याला. पण काही लोक इमानदार असतात. काही मुलं ते दरवर्षी आपल्या आई वडिलाची पुण्यतिथी करतात. याला म्हणतात तीर्थ श्राद्ध. किती श्राद्ध सांगितले? अर्धोदयिक श्राद्ध, एकादिष्ट श्राद्ध, सावत्सरिक श्राद्ध, पार्वणिक श्राद्ध आणि तीर्थ श्राद्ध. हे जर नाही केलं तर ते पितर अपितर होतात. ते पितर अपितर होतात आणि ते 3ऱ्या पिढीपासून तकलीफ देतात. त्याला म्हणतात काल सर्प आणि नागबली योग. मग हा काल सर्प आणि नागबली योग नष्ट करण्यासाठी कुठे जावं लागते? त्र्यंबकेश्वराला. तिथं जाऊन कोणता विधी करतात? कसं करतात? काही नाही, कणकीचा जीव करतात आणि त्याले किडीवर ठेवतात, अग्नी देतात, मळक फिरवतात, ते बोलतात. म्हणजे तेडवीला जे सगळ्या क्रिया करतो ना, त्याच क्रिया तिथं कराव्या लागतात. मग त्याच्या आधी अशा क्रिया केल्यापेक्षा आधीच माय बापाला तृप्त करणं. लोक तसं करत नाही. जिते बाप को रोटी न देवे, मरने ऊपर पछतावे, मुठभर चावल हाथ मिले कर, कौवा बाप पुकारे, अन्नाळी दुनिया भजन बिना कैसे तर्यो. जिवंतपणी आई बापाले तुकला फेकून मारत नाहीत आणि मेल्यावर रडतात. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, नको देखावा दाखवू जगाला, नाही खरंचला रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे पाहिले, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले, तुने नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले, तुने नाही पाणी पाजले. जिवंतपणे आई बापाची सेवा करत नाही आणि मेल्यावर पितरांना तृप्त करण्यासाठी हजारो लोकांना जीव घालतो. पित्र आशीर्वाद देतील काय? तुम्ही झोपले काय? नाही. काय? आई, अरे ज्यांनी आपल्याला जीवनामध्ये वैभव प्राप्त करून दिलो ती सगळ्यात मोठी देव आहे. आज आठव्या वर्गात मुलगा आहे आणि आई आंधळी आहे. काय? आंधळी. मुलगा तसंच शाळेत गेला म्हणून आईनं डब्बा केला, गल्ली गल्लीनं शाळेत गेली. शाळेत नौकर म्हणते, आई
चपराशाला म्हटलं माझा मुलगा कुठे आहे. मुलाला बोलावला, डबा दिला. त्याची मित्र त्याच्या सोबत आले. विचारलं का रे कोण आहे रे. म्हणजे माझी आई आहे. माझी आई आहे. असं तुझी आई आंधळी आहे काय. हो. मग लोक मित्र आहेत ते काही झालं की आंधळीचं फुटकीचं याला एवढं वाईट वाटेल. आई कशाला आली हो तुझ्या ते बोला मला आंधळीचं म्हणतात फुटकीचं म्हणतात कशाला आली तू. आई मी मोठा झालो की तुझ्याकडे पाहणार नाही. लोक मला बोलतील. मायला वाटेल लेकरू आहे जाऊ द्या. लेकरू मोठं झालं विलायतला गेलं. 15 एकर इस्टेट इकली त्यानं आणि पोराले मोठं केलं. पोरानं तिकडेच लग्न केलं. विलायतची पोरगी बायको केली. मुंबईला याला 20 वर्ष झाले पण मायकडे पाहत नाही. पण एक दिवस राष्ट्रपती पदक भेटलं. पेपरात बातमी आली अमक्या माणसाला राष्ट्रपती पदक भेटलं. हे सरपंचानं पाहिलं. सरपंच धावत गेला. मावशी ए मावशी काय तुझा मुलगा सापडला. ते म्हणे कुठे आहे बाबा कुठे आहे माझा मुलगा कुठे सांग मला. आई मावशी तो पेपरात आहे. कशात आहे. पण सरपंच म्हणे मी ज्याला राष्ट्रपती पदक भेटलं त्याचा पत्ता भेटेल काय. त्यानं प्रयत्न केले. पत्ता सापडला. तो अंधेरी वेस्ट मध्ये 5व्या मजल्यावर राहत होता. सगळ्या गावांनी वर्गणी जमा केली. भेटले करून दिला. आई त्या बिल्डिंगच्या समोर गेली. 22 मजली बिल्डिंग आहे. 5व्या मजल्यावर तो राहत आहे. त्याची गाडी 2-2 कोटीची आहे. किती श्रीमंत शिकार शास्त्रज्ञ होता तो. आणि हे आंधळी जेव्हा आत जाऊ लागले तेव्हा सिक्युरिटी ए म्हातारे पुढे चालली म्हणे बाबा हा पत्ता पाला हा बरोबर पत्ता आहे. हे साहेब कोण. पोरगा आहे तो खेड्यातली खेड्यातली बाई पण कपडे फाटलेले बाई ए फुटके कहा गंगू म्हणाली काय लोटलं महाराज खाली पडली. ती विनंती करू लागली एक वेळा माझ्या मुलाला मला मग तुला समजेल माझा मुलगा आहे की नाही तो. या झटपटीमध्ये काय झालं त्या मुलाला ते दिसलं आणि घरी साहेब लोक बसलेले होते. मुलगा म्हणतो अरे ही अवदसा इथं आली का. काय काय म्हणतो मुलगा. खाली आला. ए म्हातारे कशाला आली ना. ओळखलं माझ्याच मुलाला आवाज आहे बाबू तू माझा मुलगा आहेस ना बाबा ओळखलं. कशाला आली तर माझ्या इज्जतचा भाजीपाला करायला. मी शास्त्रज्ञ आहे. मी मोठा माणूस झालो. आणि बाबू तुले मोठं करण्याकरता मी कारणीभूत आहे. मी माझी पुरी इस्टेट इकली आणि भीक मागून खातोय गावात. माझ्यामुळे तो मोठा आला. इथं नको थांबू. थांबणार नाही. मला त्या मुलीची भेट होती. सुनबाईची भेट घेतो. तुला 2 मुलं आहेत रे त्यांची भेट घेतो. मी थांबणार नाही. मी जातो. मला फक्त भेटू दे. त्यानं लोटलं महाराज आईला. आई पडली. मला एक सांगा सिक्युरिटी गार्डनं लोटलं पडली त्याचं दुःख वाटलं नाही. पण स्वतःच्या पोटच्या गोळ्यानं जर लोटलं तर किती दुःख वाटेल. किती दुःख वाटेल. नाही रे नाही रे नाही कुणाचं नाही कुणाचे कोणी तुझ्या नव्हे रे कोणी.
कोणाच या जगात नाही. अत्यंत दुःख झालं आईला आणि आई सैरा वैरा धावू लागली. नको तुझं तोंड पाहिजे मी. पण आईला रस्ता माहित नाही. हायवेवर गेली, रस्ता क्रॉस करत असताना ट्रकने धक्का दिला. आई 15 फूट फेकल्या गेली आणि खाली पडली. मग मुलगा धावतोय, आई आई. पण तो पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या आईचं शरीर थंड पडलं होतं. आई बोल ग माझ्या संग, मी चुकलो. तो शब्द बोलू शकलो नाही. मोठपाली मोठी चिठ्ठी होती आणि चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं. त्याने चिठ्ठी काढली. बाबा, मी आंधळी नव्हती रे, मी आंधळी नव्हती. मला डोळे होते, पण लहानपणी तो कुपात पडला आणि दोन्ही काटे त्या डोळ्यात घुसले तेव्हा तुझे डोळे गेले. डॉक्टर म्हणे ॲट दॅट टाइम आताच ऑपरेशन करावं लागते आणि याला डोळे जर दिले नाही तर हा आंधळा होते. मी म्हटलं तुझ्या डोळ्यानं मी जग पाहिल, मी माझे दोन्ही डोळे तुला दिले. किती उपकार आहेत आईचे. आणि आज मी तुझ्या डोळ्याने जग पाहतो रे, जग पाहते रे मी. पण अरे पोटच्या गोळ्यानं लोटून द्यावं याच्यापेक्षा दुःख मोठं कोणचं आहे. काय मग पस्तावतो, आई मला माफ कर. पुष्प फुलाची सजवून डोले स्मशानात मी पांढरी खोली. आता कुठवर काय न बोली, शेवटी अंगठ्याने पाणी प्याली. शेवटी अंगठ्याने पाणी प्याली. मी तुला पाहून प्राण सोडले मला, तुला नाही पाणी पाजले. मेल्यावर पस्तून काय फायदा. मरणाच्या आधी सेवा करा माय बापाची. आणि काय म्हणतील महाराज, आम्हाला आई बापच नाही, एक करा त्याने देवाले आई बाप माना. हो, रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे. काय फुललासी पतंगे, काय फुलला सेवा करण्याचा मोका नाही मिळाला, त्याने एक करावं, भगवंताची सेवा करावं. भगवंताची सेवा करणे भगवंताच्या भक्तीत रंगणे. का काय बोलला अशी पतंगी म्हणजे संसारातल्या विषयामध्ये कशाला रंगता. हे विषय माणसाला नष्ट करतात. कारण अरे कल करे सो आज कर, आज करे सो भी पल में पल बीता जाएगा, पहल करेगा कभी. कारण शरीर नष्ट होणार आहे. शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष जणे. काही लोकांचं लय भरोसा असते कोणावर. माघरी स्टेट आहे, माघरी माय सोयरे धाड्यात कोणी कामाला येत नाही. बिमार पडला, हॅलो अरे बालीचा सासरा बिमार पडला, भरती केला आयकॉन मध्ये. मग बालीची माय, बालीचा मावसा, बालीची मावशी सगळे सोयरे झाले, दवाखान्यात आले. म्हणलं का कसा आहे तब्येत. 5,000 रुपये टेपलाच एका दिवसाचा चार्ज आहे. म्हणजे काय हरकत नाही, 5,000 रुपये नाही 10,000 देऊ द्या, पण सुट्टी घेऊ नका. नाही म्हणे सोयाबीन कमी झालं. म्हणजे सोयाबीन केलं चालेल पण सुट्टी घेऊ. म्हणे गहू यावर्षी गहू गेला चालेल, सुट्टी घेऊ नका. म्हणजे काही इस्टेट गहू होता का. म्हणजे इस्टेट गेली चालेल, सुट्टी घेऊ. तुम्ही गेले तर चालेल, सुट्टी घेऊ. झोपले काय सोयरे धाडी कोणी कोण. हे तुझा हा परिवार द्रव्यधाराक्षण गुरु. पण हे काय अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठुधरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठुधरा.
लक्ष ठेवा. मरत असताना आपल्या सोबत जर काय असेल तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती आणि आपलं कर्म, त्यासाठी ते भगवत स्वरूप होण्यासाठी त्या भगवंताला धडा म्हणजे भगवंताची भक्ती करा. विठोबा रखुमाई, माऊली